श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेमळ भक्तांनो, ज्यांच्या मनात कृतज्ञता असते त्यांच्या जीवनात समाधान फुलते आणि ज्यांच्या जीवनात समाधान असते त्याच्यावर ईश्वर कृपेची अनुभूती अधिक गहिरी होत जाते. स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला सांगते की श्रद्धा, धैर्य, कृतज्ञता आणि ईश्वरावरचा विश्वास हे जीवनातील खरे सामर्थ्य आहे. जेव्हा मन कृतज्ञतेने भरते तेव्हा चिंता कमी होतात, विचार सकारात्मक होतात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो. आज आपण कृतज्ञतेचे सकारात्मक संकल्प मनापासून अनुभवणार आहोत. काही क्षण डोळे बंद करा, शांतपणे श्वास घ्या, मन स्थिर करा. प्रत्येक संकल्प फक्त ऐकू नका, तर तो आपल्या अंतःकरणात उतरू द्या. चला, श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करून कृतज्ञतेच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. या काही मिनिटात स्वतःला पूर्णपणे या क्षणात समर्पित करा. भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्याची चिंता काही काळ बाजूला ठेवा. फक्त या क्षणाचा अनुभव घ्या. प्रत्येक संकल्पासोबत तुमच्या हृदयात कृतज्ञतेची भावना जागृत होत आहे अशी मनोमन अनुभूती घ्या. ज्या गोष्टींसाठी तुम्ही आज आभारी आहात त्या मनात स्मरण करा. प्रत्येक श्वासांसोबत शांतता तुमच्या मनात भरत आहे. प्रत्येक श्वास सोडताना ताण, भीती आणि नकारात्मक विचार हळूहळू दूर जात आहेत अशी कल्पना करा. हे संकल्प कोणती जादू नसून तुमच्या विचारांना आणि सकारात्मक, शांत आणि कृतज्ञ बनवण्याचा एक साधा पण प्रभावी सराव आहे. सातत्याने केलेला हा सराव तुमच्या दैनंदिन जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक आशावादी बनू शकतो. आता मनात श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि स्वतःशी एक संकल्प करा. आजचा दिवस मी कृतज्ञतेने, प्रेमाने आणि आनंदाने जगणार आहे. चला, अत्यंत शांत मनाने कृतज्ञतेच्या या पवित्र प्रवासाची सुरुवात करूया. कृतज्ञतेचे सकारात्मक संकल्प. मी माझ्या जीवनातील प्रत्येक आशीर्वादांबद्दल मनापासून कृतज्ञ आहे. प्रत्येक नवीन दिवस माझ्यासाठी आनंद आणि नव्या संधी घेऊन येतो. माझे शरीर, मन आणि आत्मा निरोगी व संतुलित आहेत. माझ्या कुटुंबाच्या प्रेमाबद्दल आणि सहवासाबद्दल मी आभारी आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव मला अधिक सक्षम बनवतो. माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधानी आणि आनंदी आहे. माझे मन शांत, प्रसन्न आणि सकारात्मक आहे. मी प्रेम, आनंद आणि शांततेचे स्वागत करते. प्रत्येक श्वासासोबत मी नव्या ऊर्जेचा अनुभव घेतो. माझ्या जीवनात योग्य संधी योग्य वेळी येतात. मी स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःचाच आदर करतो. माझे विचार मला योग्य दिशेने घेऊन जातात. मी आनंदाची निवड करतो. माझे मन आत्मविश्वासाने भरलेले आहे. मी प्रत्येक दिवस अधिक चांगला होत आहे. माझ्या जीवनात चांगले आणि प्रेमळ लोक आहेत. माझ्या प्रयत्नांना योग्य फळ मिळत आहे. मला मिळालेल्या प्रत्येक संधीबद्दल मी कृतज्ञ आहे. माझे घर प्रेम, सुख आणि शांततेने भरलेले आहे. मी क्षमा करतो आणि मन हलके ठेवतो. मी स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये चांगुलपणा पाहतो. प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक सुंदर भेट आहे. मी वर्तमान क्षणाचा आनंद घेतो. माझे जीवन अर्थपूर्ण आणि सुंदर आहे. विश्वासाने दिलेल्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल मी कृतज्ञ आहे. माझे हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले आहे. माझ्या आयुष्यात भरपूर आनंद आहे. मी शांत, समाधानी आणि आनंदी आहे. आजचा दिवस माझ्यासाठी मंगलमय आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
आता आपण कृतज्ञतेच्या या दिव्य प्रवासात एका साध्या पण हृदयस्पर्शी कथेद्वारे प्रवेश करणार आहोत. एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फारशी संपत्ती नव्हती. छोटंसं घर, थोडीशी शेती आणि कुटुंब एवढंच त्याचं विश्व होतं. पण त्याच्या मनात सतत एकच प्रश्न घोंघावत असे, माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का? कधी पाऊस कमी पडायचा, कधी पिकांचं नुकसान व्हायचं, कधी पैशाची चिंता तर कधी मुलाच्या भविष्याची. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवलं. त्याला असं वाटू लागलं की आयुष्यात काहीच चांगलं उरलेलं नाही. एके दिवशी गावाजवळील वडाच्या झाडाखाली बसलेल्या एका वृद्ध संतांना तो भेटला. गोविंद म्हणाला, महाराज, माझं नशीबच खराब आहे. कितीही मेहनत केली तरी सुख मिळत नाही. संत हसले. ते म्हणाले, बाळा, तुझ्या आयुष्यात काय नाही हे तू रोज मोजतोयस, पण तुला काय मिळालं आहे ते कधी मोजलंस का? गोविंद गोंधळला. संतांनी त्याला कोणतीही चमत्कारी उपाय सांगितला नाही. ते फक्त एवढंच म्हणाले, उद्यापासून दररोज सकाळी उठल्यावर 5 गोष्टींसाठी मनापासून धन्यवाद दे. बाकी काही करू नकोस. दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंद उठला. सुरुवातीला त्याला काही सुचत नव्हतं. मग त्याने डोळे मिटले आणि शांतपणे म्हणाला, देवा, मला श्वास दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या कुटुंबाबद्दल धन्यवाद. आजचा नवीन दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. काम करण्यासाठी हातपाय दिल्याबद्दल धन्यवाद. आशा जिवंत ठेवल्याबद्दल धन्यवाद. काही दिवस गेले. बाहेरचं जग तसंच होतं, पण गोविंदचं मन बदलू लागलं. पूर्वी जिथे त्याला फक्त समस्या दिसायच्या, तिथे आता संधी दिसू लागल्या. पूर्वी तो प्रत्येक गोष्टींची तक्रार करायचा, आता प्रत्येक छोट्या आनंदाबद्दल धन्यवाद देऊ लागला. एक सकाळी त्याची लहान मुलगी त्याला म्हणाली, बाबा, तुम्ही आता आधीसारखे रागवत नाही. हे ऐकून गोविंदच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजलं, सर्वात मोठा बदल शेतीत झाला नव्हता, तो त्याच्या मनात झाला होता. काही महिन्यांनी तो पुन्हा त्या संतांना भेटायला गेला. तो म्हणाला, महाराज, माझ्या अडचणी अजूनही आहेत, पण आता त्या मला घाबरवत नाहीत. पण संत प्रेमाने हसले. ते म्हणाले, बाळा, ईश्वर नेहमी परिस्थिती बदलवत नाही. अनेकदा तो परिस्थितीला सामोरं जाणारं मन बदलतो. ज्या मनात कृतज्ञता असते त्या मनात भीतीला जागा उरत नाही. हीच भावना स्वामी समर्थांच्या शिकवणीत वारंवार दिसून येते. श्रद्धा ठेवा, धैर्य ठेवा, जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि प्रत्येक दिवस ईश्वराच्या चरणी समर्पित करा. कारण कृतज्ञ मन हे शांत मन असतं आणि शांत मनातच श्रद्धेचं बीज रुजतं. आता काही क्षण डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात आठवा, आज तुम्ही कोणत्या 3 गोष्टींसाठी कृतज्ञ आहात. कदाचित तुमचा श्वास, तुमचं कुटुंब, तुमचं आरोग्य, तुमचे मित्र किंवा हा नवीन दिवस. फक्त मनापासून धन्यवाद असं म्हणा. कारण जिथे कृतज्ञता असते तिथे समाधान जन्माला येतं आणि जिथे समाधान असतं तिथे मन शांत होतं आणि जिथे मन शांत होतं तिथे ईश्वराची अनुभूती अधिक गहिरी होत जाते. आता शेवटी प्रत्येक संकल्प आपल्या मनात, श्वासात आणि जीवनात उतरू द्या. प्रत्येक वाक्य मनापासून अनुभवा आणि स्वतःशी शांतपणे पुन्हा म्हणा, मी माझ्या जीवनातील प्रत्येक आशीर्वादाबद्दल मनापासून कृतज्ञ आहे. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः।